नमस्कार. आज बघणार आहोत मी 2 दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवले आणि याची शिलाई. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. एक एक डिझाईन मी तुमच्यासोबत दाखवणार आहे. हे सगळे एकाच मापाचे ब्लाऊज आहे, लग्नासाठीचे ब्लाऊज आहे, जे की मी पूर्ण एका दिवसात आणि 1-2 ब्लाऊज आहे फक्त जे मी आदल्या दिवशी शिवले होते. तर याची पूर्ण शिलाई, पूर्ण डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर चला मग, सगळ्यात पहिले हा जो ब्लाऊज आहे एकदम छान म्हणजे बटरफ्लाय डिझाईन मी याला घेतलेली आहे. साडी म्हणजे पूर्ण वर्कनी भरलेली आहे, तर मला याला जास्त काही डिझाईन वगैरे करायची नव्हती, पण सिंपल आणि आता सध्या सूट होईल अशी डिझाईन मला या ठिकाणी करायची होती. मागच्या साईडला मी बटरफ्लाय टाकलेला आहे. स्लीव्जला बघू शकता एक मोती लावून मी एक नवीन डिझाईन या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. मागच्या साईडला बटरफ्लाय आहे आणि पुढच्या साईडला मी हा ब्लाऊज प्रिन्सेस कटवर घेतलेला आहे. बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे. प्रिन्सेस कटचा कप बघू शकता, किती सुंदर कप आलेला आहे. रात्रीचा टाइम आहे, मला हुक बटनपट्टी वगैरे करायला खूप वेळ झाला, तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू. या सगळ्या ब्लाऊजांना आयरन करायचं अजून बाकी आहे. तुम्ही बघू शकता याचा लुक किती सुंदर आलेला आहे. नॉटची याला गरज नाही. बॅक साईडला हा बटरफ्लाय खूप सुंदर दिसणार आहे वेअर केल्यानंतर. माझ्याकडे वेअर केल्यानंतर फोटो टाकायला पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे मी आत्ताच तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. स्लीवची डिझाईन पण ही वेअर केल्यावर खूप सुंदर दिसते. मी अगोदर 1-2 या डिझाईन बनवलेल्या आहेत, सिंपल सोबर आणि आता नवीन काहीतरी लेटेस्ट वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता. साडी प्लेन वगैरे असेल किंवा ब्लाऊज प्लेन असेल तर जास्त डिझाईन वगैरे म्हणजे विदाऊट कपडा नसेल आपल्याकडे तर दुसऱ्या डिझाईन एवढ्या करायला जमत नाही. त्याच्यामुळे हा बटरफ्लाय मला पर्सनली ही डिझाईन खूप जास्त आवडली. सिंपल सोबर आहे, बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि लुक खूप छान येतो. त्यानंतर हा 2 नंबरचा ब्लाऊज आहे. ही साडी खूप हेवी रेटची आहे त्याच्यामुळे, आणि माझ्याकडे एक्स्ट्रा फॅब्रिक हिचा बिलकुल नव्हता. आता इथे बघा मी किती सुंदर आहे त्या ठिकाणी पॅच तुम्हाला दिसत असेल, पण सांगायचं तर हा पॅच बिलकुल नाही आहे. तुम्ही इथे बॉर्डरला लेस बघू शकता. ती लेस मी मागच्या साईडला युटिलाइज केलेली आहे, जी म्हणजे छोट्या मापाचा ब्लाऊज आहे. तर बघा साडीमध्ये थोडा थोडा बॉर्डरमध्ये ग्रीन कलर आहे, तर त्याच्या मॅचिंगची लेस मी या ठिकाणी यूज केलेली आहे. आणि बॅक साईडला थोडासा पंचकोनी टाईप गळा घेतलेला आहे आणि लेस बघा किती सुंदर या ठिकाणी दिसते आहे पॅच लावल्यासारखी. त्यांना जास्त लेस वगैरे नको होती, पण मग ह्याला दोन्ही साईडला मी छोटी छोटी लेस वापरली आहे. वरच्या साईडला पण बघा किती सुंदर सुंदर असे लटकन टाईपमध्ये हे आलेलं आहे. फ्रंट साईड मी प्रिन्सेस कटवरती घेतलेला आहे. एकदम छोट्या मापाचा ब्लाऊज आहे, तरी पण बघा प्रिन्सेस कटला किती छान कप आलेला आहे. हुक बटन लावून या ठिकाणी ब्लाऊज रेडी आहे. फक्त आयर्न करायचं यांना अजून बाकी आहे. तर हा खूप सॉफ्ट फॅब्रिकमध्ये ब्लाऊज होता. लटकन बघा मी सुंदर सुंदर बनवलेले आहे. एकदम इमर्जन्सीमध्ये ब्लाऊज शिवले होते, तरी पण प्रत्येक ब्लाऊजला एक नवा लुक क्रिएट करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे. तुम्हाला ब्लाऊज कसे वाटत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप छान प्रोत्साहन मिळतं, आणि तुमच्याकडे काही सजेशन असतील तर ते पण मला नक्की सांगा. ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे आता या ब्लाऊजांची कटिंग स्टिचिंग मला टाकायला पॉसिबल झालं नाही, कारण की मला खूप इमर्जन्सीमध्ये द्यायचं होतं. याचा कलर खूप सुंदर आहे, खरंच सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. आणि ही डिझाईन जर म्हणाल तर सध्या जे पॅक गळे येतात मागच्या साईडला बोटनेक त्या टाईपमध्ये ही आहे, पण वरच्या साईडला छोटी बॉर्डर होती त्याच्यामुळे मी रेडीमेड पायपिंग लावली आहे. गोटापट्टी जे म्हणतात त्या प्रकारच्या साडीवरला हा ब्लाऊज पीस आहे. तर खूप सुंदर याला लुक आलेला आहे. सिंपल साडी आहे आणि वरची साडी आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी बॉर्डर वगैरे काही नव्हती. तर बघा किती सुंदर तरी पण याला लुक आलेला आहे. पोटली बटन आणि याचे लटकन बघाल तर हे मला कस्टमरनी सजेस्ट केले होते, ते लटकन मी बनवलेले आहे. माझ्या मनाने अजिबात नाही. वरच्या साईडला थोडंसं मोठं आहे आणि खालच्या साईडला आपले रेग्युलर लटकन, आणि या ठिकाणी मी याला शो बटन लावलेलं आहे. पोटली बटन याला खूप मला वेळ गेला, कारण की रफ कपडा होता आणि फिनिशिंगमध्ये जर पोटली बटन बनवायचे झाले तर खरंच खूप वेळ लागतो. जे ब्लाऊज स्टिचिंग करतात त्यांना माहीत आहे. या ठिकाणी मी रेडीमेड पायपिंग वापरलेली आहे आणि ही पोटली बटन बघा किती छान फिनिशिंगमध्ये दिसत आहे. आता याचे थोडेसे धागे निघत होते, त्याच्यामुळे मला पोटली बटन करायला खरंच ऑनेस्टली खूप वेळ लागला. फ्रंट साईडला मी प्रिन्सेस कटवरती हा ब्लाऊज घेतला आहे. मध्ये तुम्ही ओव्हरलॉक वगैरे बघू शकता. याचं पण थोडंसं काम बाकी आहे, पण मला नंतर व्हिडिओ बनवायला पॉसिबल झालं नसतं. रेडीमेड गोट मी या पद्धतीने लावला आहे. समोरच्या साईडला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. पूर्ण ब्लाऊज प्रिन्सेस कटवरती हे बनवलेले आहेत. आयन करायचं फक्त बाकी आहे. तर बघा ही सेम कलरची साडी होती, त्याच्यामुळे मला एक्स्ट्रा म्हणजे वेगळा फॅब्रिक वगैरे घ्यायला चान्स नव्हता. तर हे पण ब्लाऊज खूप सुंदर नवीन क्रिएट काहीतरी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. सेम फॅब्रिकमध्ये पण काहीतरी वेगळं असं
आता हा जो नेक्स्ट ब्लाऊज आहे रेड साडीवरचा, म्हणजे पूर्ण पैठणी साडी आहे, एकदम छान. आणि बॉर्डर माझ्याकडे एकदम थोडीशी होती, तर हिला म्हटलं कुठेतरी मला यूज करायचं आहे. छोटासाच बॉर्डर उरलेली होती. लॉंग स्लीव्ज आहेत, लॉंग स्लीव्जला जेवढी बॉर्डर पाहिजे तेवढी मी कट करून घेतली. जी छोटीशी बॉर्डर होती ती मी इथे लावायचा प्रयत्न केला आहे. खूप छान हेवी रेटमधली ही पण पैठणी आहे. आता हा पाठीमागच्या साईडला मी थोडासा पॅच घेतलेला आहे आणि फ्रंट साईडला मी हे पूर्ण प्रिन्सेस कटवरती, म्हणजे हे जे पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे समोरून प्रिन्सेस कटवरती हे ब्लाऊज मी घेतलेले आहे. बघा या पद्धतीने कप बघू शकता किती सुंदर याचा कप आलेला आहे. आयन केल्यावरती एकदम छान फिनिशिंगमध्ये हे सगळे ब्लाऊज दिसणार आहेत. माझ्याकडे आता वेळ नव्हता, सकाळी उठल्यावर मी यांना आयन करेल, पण मला अर्जंट ब्लाऊज द्यायचे आहेत. परत कस्टमर घेऊन गेलं म्हणजे. आता बघा इथे मी थोडासा कर्व साईजमध्ये पॅच बनवलेला आहे, मला जसा योग्य वाटला तसा, कारण की छोटीशी बॉर्डर होती आणि तिथं मला काही सुचत नव्हतं त्याचं काय करू म्हणून. लटकनला तर मी वेगळा फॅब्रिक यूज केला आहे, म्हणजे जो ब्लाऊजचा आहे तो. पण मग बॉर्डरचं म्हटलं काहीतरी याचं क्रिएट करावं म्हणून मी इथे छोटासा. आणि हा पॅच असा आहे की जर कस्टमरला आवडला नाही तर आपण रिमूव्ह करू शकतो. 2 शिलाया फक्त मी याच्यावरती टाकलेल्या आहे. हा जो नेक्स्ट ब्लाऊज आहे सिल्क साडीवरचा हा ब्लाऊज आहे, बोटनेकवरती मी बनवलेला आहे. डोरी बघू शकता, डोरी खूप सुंदर या फॅब्रिकची आलेली आहे. आणि ही साडी एकदम सॉफ्ट आणि सिल्की, या सगळ्या साड्या खूप हेवी रेटच्या आहे. लग्नाचे ब्लाऊज आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता याची शायनिंगच तुम्हाला सांगून जाते की ही साडी किती सुंदर असेल आणि वेअर केल्यावर किती सुंदर दिसेल. सिल्क कपडा आहे पण सळसळ अजिबात नाही, खूप छान फिनिशिंगमध्ये, म्हणजे अशी एकदम सॉफ्ट आहे हा फॅब्रिक पण. प्रिन्सेस कटचा कप बघू शकता तुम्ही. आणि समोरच्या गळ्याचे शेप मी सगळ्या ब्लाऊजांचे वेगळे वेगळे घेतले आहे. काहीचे राऊंड आहेत, काहीचे पंचकोनी आहेत, काहीचे ट्रायंगल शेप आहेत. सगळे वेगळे वेगळे जसे मागच्या साईडला सूट होईल त्या पद्धतीने. मागच्या साईडचा पॅक आहे, बोटनेक ब्लाऊज आहे. कप टाकायची ह्याच्यामध्ये गरज नाही, कारण की खूप छान ऑलरेडी प्रिन्सेस कटला कप आलेले आहेत. लांब लांब डोरी मी छान या ठिकाणी बनवलेल्या आहेत. बघा बांधल्याच्या नंतर इथे हे सगळं पूर्ण पॅक होऊन जाईल. जी डोरी आपण बघा आता डोरी कशी बनवायची हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्हाला जरी अशी बारीक डोरी बनवता येत नसेल तर व्हिडिओ नक्की बघा. आणि बघा या ठिकाणी असा पॅक गळा, हा खूप सुंदर गळा दिसणार आहे बोटनेक टाईपमध्ये. बोटनेकच हा ब्लाऊज आहे पण मी समोरचा गळा थोडासा खाली घेतलेला आहे. आता बोटनेकची शिलाई तुमच्याकडे कशी आहे मला नक्की सांगा, मला नक्की कळवा. आमच्याकडे 250 घेतात बोटनेकचे. तुमच्या साईडला कसे आहेत ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, नक्की 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 सांगा. आता हा ब्लाऊज जो आहे तो खूप सॉफ्ट आहे दिसायला पण. हा थोडासा कडक साडीवरचा ब्लाऊज आहे, पण ना कडक ब्लाऊज असेल तर फिनिशिंग खूप छान येते. याचा फिनिशिंग बघू शकता तुम्ही ब्लाऊजची, मी तुम्हाला दाखवून देते. बॅक साईडला वी नेक आहे, हा वी नेकवरती मी घेतलेला आहे. आता बघा ह्याला कर्व बघू शकता आणि ब्लाऊजची फिनिशिंग बघा. तर ह्याची शिलाई तुमच्याकडे किती असेल मला माहीत नाही, पण मी फक्त याची शिलाई 250 घेतलेली आहे. आणि याला स्लीव्जला पण डिझाईन आहे, पफ स्लीव्ज आहे जे की आता ट्रेंडिंगमध्ये आहेत. कॅनव्हासवरती मी हा गळा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज माझा रेडी आहे. आता आयन केल्यावर हा अजून किती सुंदर दिसेल. आता ह्याला हे बघा पफवरती मी पफ स्लीव्ज याला बनवलेली आहे. वेअर केल्यावरती असे ब्लाऊज खूप सुंदर. आणि ह्याच्यावरची साडी खूप छान आहे. लटकन मी सिंपल या ठिकाणी बनवलेले आहेत. फ्रंट साईडला हा पण बोटनेकवरती ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने की खूप छान कप आलेला आहे. याला समोरच्या साईडला मी फ्रंट जो नेक आहे तो गोल गळ्यावरती बनवलेला आहे. प्रिन्सेस कटचे पफ बघून घ्या किती सुंदर आहेत, कप टाकायची गरज नाही. आणि हा ब्लाऊजचा कलर एकदम ऑसम, म्हणजे खूप सुंदर कलर आहे. गळा बघा आतल्या साईडला पण किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. वी नेक आहे आणि त्याचा मी शेप एकदम सुंदर, मी माझ्या पद्धतीने 100% देण्याचा नेहमी प्रयत्न करते. आता याची शिलाई 250 आहे, त्यात अस्तर प्लस माझंच आहे. आता हा पण वी नेकवरती बनवलेला ब्लाऊज आहे, पण याचा पण फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे आणि साडी पण याची खूप सुंदर आहे. साडी प्लेन टाईपमध्ये आहे, फक्त बॉर्डर तिला आहे. आता याच्यावर मला सिंपल काहीतरी क्रिएट करायचं होतं, कारण की ऑलरेडी याच्यावर खूप कलर आलेले आहेत. तर म्हटलं चला फॅब्रिकचंच काहीतरी करूया. तर मी याला बटरफ्लाय टाकलेले आहेत. वी नेक घेतला आणि बटरफ्लाय टाकले. बटरफ्लाय मला पॅक करायचे अजून बाकी आहे, ते मी नंतर करून घेते. आता बघा या पद्धतीने वी नेक आहे आणि लॉंग स्लीव्ज याच्या मी घेतलेल्या आहे. एकदम सिंपल पण खूप हेवी, म्हणजे खूप सुंदर दिसणार आहे. याची शिलाई आमच्याकडे फक्त 200 आहे.
तर बघा, तुम्हाला माझं ब्लाऊज कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा. एका दिवसामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करून घेऊ शकता. मी 1-2 ब्लाऊजांची शिलाई सांगितलेली आहे, त्या पद्धतीने शिलाई डिपेंड करते आपल्या एरियावर. तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे यानंतरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.